अजनबी हवाएं बेकरार आए दे रही सदाई आजा आजा मंजिलों की राहें चाहतों की बाहें फिर तुझे बुलाई आजा आजा. अरे माझ्या मित्रामुळे किती स्वस्तात रूम भेटली आपल्याला. कशाची स्वस्तात रूम, कुठे येऊन फसलात आपण. मला आधीच यायचं नव्हतं तुमच्यासोबत पहिलं. तुम्ही फ्लॅट नंबर 301 बद्दल बोलता का? हा, तुम्ही परत इथून जावा. हे करू नका, थांबू नका. अरे काकांचं काय ऐकता, किती फटतोय तुम्ही लोक. चला जाऊ. नितेश, आणि ते खूप बेकार फसलोय. मी तुम्हाला आधीच बोललो होतो. काय रे पण आज एकटाच? मिस्टर कंपनी कुठे गेली तुझी? जो भी इंसान अधूरी इच्छा और आक्रोश लेके मरता है उसकी आत्मा यहीं पर भटकती रहती है जब तक उसका बदला पूरा ना हो जाए. हॅलो. हॅलो, मी मितेशचा फ्रेंड बोलतोय, प्रदीप. अरे मी खूप दिवस झाले मी त्याचा कॉल ट्राय करतोय, त्याचा कॉल पण लागत नाहीये. लास्ट टाइम त्याच्यासोबत कॉल झालता तर तो तुझ्यासोबत होता. काय झालं? मला का बोलवलं होतं? आणि मितेशचा का विषय? कुठे मितेश? मितेश माझ्यासोबतच होता त्या दिवशी. वैभव, मितेश, मी आम्ही तिघे मिळून त्या फ्लॅटमध्ये गेलो होतो. पण आम्ही त्या दिवशी विचार पण केला नव्हता की आमच्यासोबत असं होईल. श्रुती देशमुख. उघड ना, बघ ना कोण असेल. ए मी नाही बघणार, तुम्ही बघा. आणि तुम्ही जेव्हा भांडण करू नका. चला आपण सगळे सोबत जाऊन बघूया. चल.
चाललंय, मला तुमच्यासोबत आधीच यायचं नव्हतं. अरे मेणबत्ती पडल्यामुळे ते कागद जळाला असन. आपण काय करू, आता 12 वाजले, सकाळपर्यंत कस तरी इथं काढू आणि सकाळ झाली की आपण इथून निघून जाऊ. मी आता एकटा आत नाही झोपणार. आपण सर्व सोबत एकच तर झोपू. पण मी असं ऐकलंय, एखादं माणूस अधुरी इच्छा घेऊन जर मेलं तर त्याची आत्मा इथंच भटकत राहते, जर त्याचा बदला पूर्ण होत नाही तोपर्यंत. हे ज्ञाना जरा जास्तच भीती दाखवायलाय. खरं भूत आलं ना ह्याची फाटल. लाईट कसं काय गेली? हे दोघं कुठे गेले? हे सगळं झालं आमच्यासोबत त्या दिवशी, आणि त्या दिवशी त्या फ्लॅटमधून मी एकटाच बाहेर आलो. पण त्या दिवशीपासून माझ्यासोबत जे जे होतंय ना, ते मला समजत नाही की मी कुणाला सांगू, काय करू. त्या दिवशीपासून मला एक छोटीशी मुलगी दिसते, स्वप्नात येते, सारखं सारखं परेशान करते. मला काहीच समजत नाही, मी कुणाला सांगू, काय झालंय मला काहीच कळत नाहीये. असं काही वेगळं तुमच्यासोबत झालं होतं का? तसं काही वेगळं तर नाही, पण एका दिवशी मी आणि मितेश पार्टी करून जात होतो. अरे भाई काय मितेश, लय मजा आली रे आज. लय मजा केल्या आपण. हा नाही यार, आपण अशीच पार्टी केली पाहिजे परत पण. हा ना यार, परत बसू आपण जायला. हा नक्की जाऊ यार. हा, खतरनाक पार्टी होती ती. हा. Shit यार, अबे मितेश काय केलं बे तू हे? या पोरीला पण आताच मध्ये येत होतं का? यार पूर्ण मूड खराब करून टाकला. किती चांगला मूड होता बे. काय यार, काय करायचं आता? काय करूया आता? एक मिनिट थांब, मी बघतो काहीतरी. हॅलो हॅलो. कुठे आहेस रे? अरे तर आमच्याकडनं एक कांड झाला यार, एक ऍक्सिडेंट झाला यार. तुम्ही दोघे काय ना काही कुटाने करतातच. हा, ये ना लवकर. हा, ये लवकर. हा, छोटी मुलगी आहे का? करू काय ना काय बंदोबस्त.
आलोच मी तुझ्या भावने नियोजन लावलं. अरे यार बॉक्स कसा राहिला? अरे बघ भावा भावने नियोजन लावलंय. ह्या बॉक्स मध्ये पॅक करून नाले टाकून देऊ. चल मग. हे सगळं आमच्या सोबत झालं. तुम्हाला थोडं पण वाटत नाही की तुम्ही काहीतरी चुकीचं केलंय? तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही एक लहान मुलीचा जीव घेतला. हा, फक्त त्या मुलीचा विषय जरा झालता, पण त्या फ्लॅट बद्दल मला काही माहित नाही. मी सांगतो की तुम्ही पुढे काय झालं. तुम्ही ज्या मुलीला मारलं ना, त्या फ्लॅटमध्ये त्या मुलीची मोठी बहीण राहत होती. लहानपणीपासून तिच्या मोठ्या बहिणीने तिला जपलं, मोठं केलं आणि अचानक तिचं गायब होण्याचा धक्का तिला सहन नाही झाला. त्याच्यामुळे तिने स्वतःच त्या फ्लॅटमध्ये फाशी घेतली. तीच तुमचा बदला घेत आहे आणि जोपर्यंत तिचा बदला पूर्ण नाही होणार ना, ती कुणालाच नाही सोडणार. तू काय मला सांगू नको काय चुकीचं आहे आणि बरोबर, आणि मला काय मरायचं नाही. तू जास्त डोकं नको लाव, माझं मला समजतंय. चल. हॅलो. हां मी पोचले इथे. हां हा रूम पण भेटली मला. हां मित्रांनी चावी पण दिली मला. हां ठीक आहे चालतंय, तुला करतो कॉल नंतर.